रामनवमीनिमित्त वडाळा परिसरातून शोभायात्रा, वकील गुणरत्न सदावर्ते सहभागी, रामभक्तांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांविरोधात निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार सदावर्तेंचं वक्तव्य। रामनवमीच्या रॅली आधीच पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा राडा, वडाळ्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। रामनवमीला परवानगी न दिल्यामुळे आज काढणार होते रॅली। रॅलीसाठी आग्रही असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसाचं पठण, विहिपच्या रॅलीपूर्वीच पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झाला होता राडा। पार्ल्यामध्ये तोडकाम झालेल्या जैन मंदिराचा ढिगारा हटवला, जैन मंदिराच्या जागी आजपासून पूजा अर्चा सुरू, मंदिराचं शिष्टमंडळ उद्या घेणार बीएमसी आयुक्तांची भेट, मंदिर पुन्हा बांधण्याची, ताबा सोपवण्याची मागणी करणार। जैन मंदिर तोडकामावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा नाटक करतायत, लोढा जैन समाजाला नागरिकांना खोटं सांगतायत, आदित्य ठाकरेंची टीका। तनिषा भिसे प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता इतर हॉस्पिटल्स पुणे पोलिसांच्या रडारवर। सूर्य हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल आणि इंदिरा IVFला नोटीस पाठवण्यात येणार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। 10 महिन्यानंतर अखेर नाशिकच्या माहेश्वरी कांबळे मृत्यू प्रकरणी न्याय, नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षातील डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल, उपचारातील हलगर्जीपणामुळे माहेश्वरीचा मृत्यू झाला होता। भिवंडीतील 17 वर्षीय शोएब शेख हत्येप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक, मौलवी निशार रजाला कल्याण रेल्वे स्थानकावरून अटक। 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं बांधकाम वेगानं सुरू, 10 जूनपर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट। देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय सी क्रूज टर्मिनस उद्यापासून सेवेत, केंद्रीय बंदरमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन। बदलापूर स्थानकावर 12 मीटर लांबीचा डेक बांधायला सुरुवात, यामुळे फलाट क्रमांक 1 कायमस्वरूपी बंद, यापुढे फलाट क्रमांक 1A वरूनच प्रवाशांना ट्रेन पकडावी लागणार। मुंबई विमानतळ तर नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8 मार्गिकेचा आराखडा पूर्ण, लवकरच सिडकोकडून याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार, आराखड्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस मेट्रो स्थानक समाविष्ट। पावसाळा सुरू होण्यापूर्वी जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यात नालेसफाईची पाहणी, यावेळी आव्हाडांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या। कल्याणमधील काही भागांसह टिटवाळा परिसरामध्ये मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार, मोहिलीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसवण्याच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती। मुंबईच्या अंधेरी पूर्व विभागामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली, रस्ते दुरुस्तीच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली, महिनाभरात जवळपास 3 ते 4 वेळा पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांचा संताप। ठाण्याच्या कळव्यामध्ये MCAचे नोंदणी केंद्र सुरू, खारनाळ मैदानामध्ये निवड चाचणीसाठी जिल्हाभरातील 600 क्रिकेटपटूंची हजेरी। मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा वाढला, मुंबईमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस खाली नोंदवलं जात असलं तरी दमट वातावरणामुळे उकाड्यात वाढ। आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या मागणीची सरकारकडून दखल, FSSAIनं अॅनालॉग पदार्थांबाबत हरकती मागवल्या, राज्य सरकारकडून FDA विभागामध्ये 196 अधिकाऱ्यांची नियुक्ती। नवी मुंबईच्या नेरूळमधील DPS तलाव फ्लेमिंगोंसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित, पर्यावरण प्रेमींकडून विजयी रॅली काढत आनंद व्यक्त। पालघरमध्ये पशुपक्ष्यांच्या दाणापाण्यासाठी सरसावले चिमुकले, सुतारवाडा परिसरातील लहानग्यांकडून पक्ष्यांसाठी घरटी, खाद्य आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था। शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, जखमी पर्यटक उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल, 1.5 महिन्यामध्ये तिसऱ्यांदा पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। कोस्टल रोडवरून पडून ट्रॅफिक वॉर्डनचा मृत्यू, भरधाव टेम्पोचा पाठलाग करताना समुद्रात पडून मृत्यू, या प्रकरणी गावदेवी पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद। भाईंदरमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा वडिलांचा आरोप, कठोर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी। मुंबईच्या वर्सोवा पोलिसांकडून मोबाईल चोराला अटक, बंद घराच्या खिडकीतून घरात प्रवेश करून करायचा मोबाईल चोरी, CCTVच्या आधारे पोलिसांचा चोराला दणका। पुण्यातील आंबेगाव परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एकाची हत्या, जागेच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती, 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल।
चालत्या रेल्वेवर अज्ञातानं दगड मारल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू. सोलापूरच्या होडगी आणि टिकेकरवाडी स्टेशन दरम्यान घटना घडली. चिमुकलीला मृत घोषित करताना कुटुंबियांचा आक्रोश. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. अकोल्यामध्ये एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची विषप्राशन करून आत्महत्या. जगदीश शिंदे आत्महत्या करणाऱ्या पोलिसाचं नाव, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगर परिसरामध्ये आढळला हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत मृतदेह. गळा दाबून हत्या केल्याचा संशय. कोडोली पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. जालन्यात शिवपुराण कथेच्या कार्यक्रमामध्ये वादळामुळे लोखंडी रॉड कोसळला. 25 जण जखमी. कार्यक्रमस्थळी 5,000 भाविक उपस्थित असल्याची माहिती. नाशिकच्या पेठ रोड परिसरातील एसटी वर्कशॉपमध्ये भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. आगीचं कारण अस्पष्ट. वसई विरारमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त भव्य वाहन रॅली. अग्निशमन दलाच्या ताफ्यातील विविध प्रकारची आधुनिक वाहनं रॅलीत सहभागी. ठाण्यामध्ये शंखप्रेमींकडून तब्बल 670 शंखांचं प्रदर्शन. 140 जातीचे 670 शंख प्रदर्शनासाठी प्रेक्षकांची पसंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.